ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेची विधानसभा निवडणुकीबाबत बैठक संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे व महाराष्ट्र शाखेचे प्रभारी सरचिटणीस यू.जी. बोराडे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., अल्पसंख्याक संविधान समर्थक यांचे 29 राखीव मतदारसंघात संवाद मेळावे घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 संबंधी समाजाचे 15 मतदारसंघातील प्रास्ताविक उमेदवारांची यादी राजगृह दादर येथे दिनांक 26/9/2024 रोजी भेट घेऊन दिली। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। संभाव्य विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले। डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या सूचनेनुसार संस्थेच्या किमान 5 ते 6 उमेदवारांना संधी द्यावी अशी विनंती प्रतिनिधींनी केली असता ॲडव्होकेट बाळासाहेबांनी सहमती दर्शवली व काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। तसेच त्यांनी काँग्रेस व भाजपाने सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण निकालाच्या बाबत मौन बाळगले आहे। त्यामुळे आपल्यातील काँग्रेस प्रेमींनी सावध होऊन निवडणुकीत विचारपूर्वक काम केले तरच एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. यांचे शिक्षण, नोकरीतील आरक्षण टिकेल, अन्यथा पुढील पिढीला परिणाम भोगावे लागतील असा संदेश दिला। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे वरील पदाधिकारी यांनी राष्ट्रीय संरक्षण महाउपासिका मीराताई आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली। PSI न्यूजसाठी संतोष पुहेकर, कोल्हापूर।